नमस्कार. तर आज आपण एक छोटीशी परंतु अत्यंत प्रभावी टेक्निक बघणार आहोत. तर त्या टेक्निकने आपण हे माहीत करून घेऊ शकतो की आयुष्याचा पूर्वार्ध हा जास्त हॅपनिंग असेल की आयुष्याचा उत्तरार्ध हा जास्त हॅपनिंग असेल. म्हणजेच जर आयुष्याच्या पहिल्या भागात जास्त घडामोडी होतील का दुसऱ्या भागात म्हणजे पूर्वार्धात जास्त घडामोडी होतील का उत्तरार्धात जास्त घडामोडी होतील. तर टेक्निक अतिशय सिंपल आहे. कुंडलीची 12 घरं असतात. पहिलं घर ते 6वं घर या घरांमध्ये जर जास्त ग्रह असतील, टोटल ग्रह हे 9 असतात, त्यापैकी 9पैकी जास्त ग्रह जर पहिल्या भागात असतील म्हणजे पहिल्या 6 घरांमध्ये असतील तर आयुष्याचा पहिला भाग हा जास्त हॅपनिंग असतो. आणि जर पुढच्या 6 घरांमध्ये म्हणजेच घर क्रमांक 7 ते घर क्रमांक 12 या घरांमध्ये जास्त ग्रह असतील तर आयुष्याचा दुसरा भाग हा जास्त हॅपनिंग असतो. तर ही टेक्निक तुम्ही नक्की आपल्या कुंडल्यांवर लावून बघा, आपल्या मित्रांच्या आपल्या नातेवाईकांच्या कुंडल्यावर लावून बघा आणि कशी वाटली सांगा. या टेक्निकचा मुख्य उपयोग कशासाठी होतो की जातक जेव्हा पहिल्यांदा आपण एखाद्या कुंडलीचं अध्ययन करत असतो तेव्हा त्या जातकाचं आयुष्य कसं असेल ह्याचा अंदाज बांधण्यासाठी आणि पहिला भाग हा जास्त हॅपनिंग असेल की दुसरा भाग हा जास्त हॅपनिंग असेल याचा उपयोग त्याचं आयुष्य समजण्यासाठी आणि त्याला उपाय देण्यासाठी होतो. तर ही टेक्निक कशी वाटली हे मला नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.